नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। पंचमी भागस्य प्रथमा कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। शास्ताखानाच्या पराभवाने, सुरत अहमदनगर लुटीने, जसवंत सिंगाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप वाढत होता. औरंगजेबवरून शांत दिसत होता, तरी त्याच्या मनात चिंता, चीड वसत होती. 70,000ची फौज घेऊन शास्ताखान गेला व लक्षावधी होनांचा अकारण खर्च होऊनही काही पदरात पाडून न घेता बोटे गमावून माघारी आला. दिल्ली सम्राटांची व्यापारपेठ सुरत बघता बघता लुटली गेली. औरंगजेब मुत्सद्दी सुरतेची बातमी कळताच भर दरबारी तो म्हणाला, इनायत खानासारखे नादान सुभेदार आमच्या पदरी आहेत, म्हणूनच शिवाजीसारखा चलाख शूर शत्रू आमच्या डोळ्यांदेखत आमची सुरत लुटून मोकळा होतो. आमच्या दरबारी अनेक जण शिवाजीबद्दल आत्मीयता बाळगून आहेत, हे आम्हाला माहीत आहे. त्याच्यासारखा कर्तबगार माणूस आमच्या दरबारला मिळाला तर त्यात आम्हाला आनंदच आहे. आम्ही मागचे सर्व विसरायला तयार आहोत. शिवाजीचे वाढते उपद्व्याप आणि मोगली मुलखात त्याने घातलेला धुमाकूळ औरंगजेबाच्या कानांवर पडला. शिवाजीचा असाच उद्योग चालू ठेवू दिला तर दक्षिणेतली मोगलाई संपुष्टात आल्याखेरीज राहणार नाही, हे चाणाक्ष औरंगजेबाने पुरेपूर ओळखले. शिवाजीचे पारिपत्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबारचा सर्वश्रेष्ठ सरदार निवडला, मिर्झा राजे जयसिंग. मिर्झा राजांना प्रचंड फौजा देऊन औरंगजेब म्हणाला, राजासाहेब, एक आम्ही किंवा तुम्ही तरी जावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणूनच तुम्हास आम्ही ही मोहीम देत आहोत. शिवाजीचा पुरा बिमोड करूनच तुम्ही माघारी या, ही आमची आज्ञा आहे. तुमच्या मदतीला आम्ही दिलेर खान देत आहोत. मिर्झा राजांनी मोहिमेचे नेतृत्व स्वीकारले. औरंगजेबाने दिलेर खान का दिला हे मिर्झा राजे ओळखून होते. मिर्झा राजे मोठे झाले तरी हिंदू होते. मिर्झा राजांनी सर्व तयारी सुरू केली. अफजल खान, शास्ता खान यांसारखी मिर्झा राजांची गवोक्ती केली नाही. मिर्झा राजांचे वय 60च्या घरातले. सारे आयुष्य राजकारणी प्यादी हलवण्यात गेलेले. त्यांनी शिवाजीचे बळ ओळखले होते. राजांच्या फौजेत कुतुबुद्दीन खान, उग्रसेन कछवाह, गाझी बेग यांसारखे अनेक युद्धकुशल सरदार होते. तोफखान्यावर रूम देशाचा निकोलाओ मनुची हा गोरा तज्ञ होता. मिर्झा राजांनी जय्यत तयारी केली. शक्तीने लढणाऱ्यांची भीती मिर्झा राजे कधीच बाळगीत नसत. पण शिवाजी बुद्धिमान होता. शक्तीपेक्षा युक्तीवर त्याचा विश्वास अधिक होता. याचमुळे मिर्झा राजांचे मन चिंताचूर बनले होते. मिर्झा राजांनी यश मिळावे म्हणून 400 ब्राह्मण अनुष्ठानास बसवून कोटी चंडी होम, 11 कोटी लिंगार्चन, बगलामुखीचे जप व अनुष्ठान करविले. अपरंपार खर्च करून अनुष्ठानाची पूर्णाहुती करून मग त्यांनी आपल्या फौजेनिशी दिल्ली सोडली आणि ते फौजेसह बरहाणपूरला येऊन दाखल झाले. राजांच्या राज्यावरील संकटे टळावीत म्हणून महाबळेश्वरी उदंड दानधर्म करून जिजाबाई राजांच्यासह राजगडावर आल्या आणि मुलुखात फिरणाऱ्या नजरबाजांनी बातमी दिली की जयसिंग मिर्झा राजा 80,000 स्वार बरोबरी दिलेर खान 5,000 पठाण 80 फौजा घेऊन येत आहे. मुक्काम औरंगाबादेस आहे. ती बातमी ऐकून राजांचे मुत्सद्दी हतबल झाले. पंत म्हणाले, राजे अफजल शास्ता खान हे बेसावध मुसलमान होते, पण हा राजपूत येतो आहे तो दगा करून घेणार नाही. सैन्यबलही भक्कम आहे, याच्याशी सल्ला करावा. बस नुसता मिर्झा राजा येतो हे कळताच आमचे मुत्सद्दी डगमगतात, सल्ला करण्यास तयार होतात. पंत, निदान शत्रू पाहू तरी सल्ला जातो कुठं? राजे मिर्झा राजांना तोंड देणार? जिजाबाईंनी विचारले. ती आम्हाला हौस नाही. 80,000सह मिर्झा राजे येत आहेत. पुणे सोप्यात पसरलेली फौज मिळताच त्यांचं बळ लाखावर वाढेल, हेही आम्ही जाणतो. मिर्झा राजे मातब्बर आहेत, राजकारणपटू आहेत, शब्दांचे सच्चे आणि निष्ठेचे कडवे आहेत. पण त्यांच्याबरोबर येणारा दिलेर खान तो काळ्या तेंडव्यासारखा आहे. त्याचा भरवसा देणं कठीण. तो काय करील हे कळणं कठीण. त्यासाठीच पंत म्हणाले. राजांनी एकदम नजर वळवली. ते म्हणाले, शत्रुबलाची माहिती असावी, ती स्वतः नामोहरम होण्यासाठी नव्हे. मिर्झा राजा पुण्यात यायला अद्याप खूप अवकाश आहे. त्याची चाल काय पडेल ते पाहून मगच आपलं पाऊल उचलू. श्रींचं राज्य आमचा भार उचलण्यास श्री समर्थ आहेत.
राजांनी साऱ्या गडांना ताकीदपत्रे दिली. किल्ल्याचा धान्य साठा, दारुगोळा भक्कम भरून घेण्याचे हुकूम दिले. मिर्झा राजांची खबर आणण्यासाठी शेकडो नजरबाजांची नेमणूक केली. आपली गलबते, तरांडी, मालवणला गोळा करण्याची राजांची आज्ञा सुटली. जिजाबाईंनी विचारले, राजे, गलबते मालवणास बरी? मासाहेब, मिर्झा राजे आता येतील, आमच्या मुलखाच्या किल्ल्यांवर हल्ले करतील. मिर्झा राजे मोठे राजकारणी, धोरणी, त्यांच्याशी आम्हाला पुष्कळ काळ झुंजावं लागेल. अपार खर्च येईल. सुरत, अहमदनगरच्या लुटीवर राज्याची कामं आणि शत्रूशी मुकाबला हे जमायचं नाही. मालवणचा जंजिरा, रायगड यांसारखी कामं थांबवूनही चालणार नाही. एवढ्या ईर्षेनं आम्ही आरमार उभं केलं, त्याची ताकद आम्हाला आजमावून बघायची आहे. आदिलशहा आणि बेदनूरचा राजा यांचं वैमनस्य मिटल्यामुळे त्या भागात कोठेच फौजेचा राबता नाही. बेदनूर राजांचं बंदर बसनूर आहे, मोठं ऐश्वर्य संपन्न आहे असं ऐकतो राजांनी आपली 4,000ची फौज गोकर्णाकडे पाठवली व राजे मालवणला जाण्यासाठी बाहेर पडले. राजे मालवणला आले तेव्हा जंजिऱ्याच्या पायाचे काम वर चढले होते. कोटाचा आकार दिसत होता. मालवणच्या समुद्रात राजांची गलबते उभी होती. 3 मोठी गलबते आणि 85 लहान गलबतांचा ताफा सागर लाटांवर हेलावत होता. सुमुहूर्तावर राजांनी गलबतावर पाय ठेवला. डोलकाठ्या अस्मानाला भिडल्याचा भास झाला. गलबतावर तोफा सज्ज होत्या. साऱ्या जहाजांवर राजांची फौज चढली. राजांनी आज्ञा दिली. नांगर उचलले गेले. शिडे फरारू लागली. गलबतांवरचे भगवे झेंडे डौलाने फडकू लागले. मराठ्यांचे आरमार पहिल्या स्वारीला राजांच्यासह बाहेर पडत होते. राजांचे मन त्या यशाने हेलकावे घेत होते. ते मोरोपंतांना म्हणाले, पंत, या सागरात आमची शेकडो गलबतं हिंडायला हवीत. परकीयांपासून आमच्या भूमीचं संरक्षण करण्यासाठी ती ताकद वाढविली पाहिजे. राजांचे आरमार किनारपट्टीने जात होते. गोव्याहून आरमार जात असता फिरंगी भयचकित नजरेने ते पाहत होते. राजांच्या आरमाराला कुणीच विरोध केला नाही. बसनूर निद्रेतून जागे झाले. पहाट झाली आणि बसनूरच्या किनारपट्टीवरच्या लोकांच्या नजरेत भगवी निशाणे लावलेल्या गलबतांनी व्यापलेला सागर आला. तरांडी किनाऱ्याकडे झेपावत होती आणि बसनुरात हाकाटी उठली. शिवाजी आला. बसनूर पुरे बेसावत असता मराठे बसनुरात घुसले. अगदी सावकाश लूट गोळा केली. अगणित संपत्ती बसनुरात मिळाली. सारी संपत्ती गलबतांवर चढवून राजे गोकर्ण महाबळेश्वराला गेले. महाबळेश्वरला दर्शन करून तीर्थयात्रा संपादन करून राजे अंकोल्याला गेले. राजांनी तेथून आरमार स्वदेशी पाठवून दिले आणि राजे फौज घेऊन किनाऱ्याने चालले. आडव्या आलेल्या नद्या पार करण्यासाठी फक्त 12 तरांडी त्यांनी ठेवून घेतली होती. राजे कारवारला जात होते. होळी नजीक आली होती. राजांचा 35वा वाढदिवस. तारुण्य आणि स्वप्ने, हुरूप आणि साहस यांच्या सीमा ओलांडून राजे प्रौढतेत पाऊल टाकीत होते. हा उंबरठा आपल्या प्रौढ मुत्सद्देगिरीला साजेल अशा शिकारीने साधण्याचा त्यांचा हेतू होता. कारवार बंदरात इंग्रजांची गलबती उभी होती. ती लुटण्याचा राजांचा डाव होता. राजांनी जहाजे लुटायचे ठरवले. त्याचवेळी आदिलशाही सरदार कारवारला आला होता. शेरखानाच्या कानांवर शिवाजी येत असल्याची बातमी आली. शेरखानाजवळ फौज फाटा नव्हता. शिवाजीला कसे तोंड द्यावे याचे त्याला कोडे पडले. शेरखान बुद्धिमान होता. तो या प्रसंगाने डगमगला नाही. त्याने साऱ्या व्यापाऱ्यांना एकत्र गोळा केले. त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आणि शिवाजी राजांना भारी नजराणा पाठवून दिला. राजांना त्याच्या चातुर्याचे कौतुक वाटले. कारवार बंदरात इंग्रजांची गलबती उभी होती. राजाचे लक्ष तिकडे वळले. होळीची शिकार साधण्याचा राजांनी डाव टाकला. राजांनी शेरखानास निरोप पाठविला. शहर वाचवून घेतलेत. आता निदान इंग्रजांची गलबत तरी आमच्या स्वाधीन करावीत. शेरखानाने तो निरोप इंग्रजांना कळविला. इंग्रज घाबरून गेले. शेरखानाने त्यांच्याकडूनही नजराणा गोळा करून तो राजांच्याकडे पाठवून दिला. नजराणा पाहून राजांचा नाईलाज झाला. कारवार बाहेरच 2 दिवस राहून राजांनी आपला तळ उठविला. तळ उठविताना राजे म्हणाले, आमची होळीची शिकार शेरखानानं चालवली. अधुना पंचम भागस्य द्वितीया कथा एषा. अंगावर माशीसुद्धा बसू न देणारी 2 उमदी अबलख घोडी बाहेरच्या मैदानात उभी होती. मोत्तद्दार त्यांना स्थिर करण्याचा प्रयत्न करीत होता. दृष्ट लागावी अशी ती 2 जनावरे होती. अश्वपरीक्षा चालली होती. तानाजी, येसाजी, नेताजी, मोरोपंत हे राजांच्यासह जनावरे पाहत होते. राजांच्या मनात दोन्ही घोडी भरली होती.
घोडी घेऊन आलेला कच्ची आशेने महाराजांच्याकडे पाहत होता. महाराज म्हणाले, जनावरं उमदी आहेत. आम्ही पूजा आटोपून येतो. किमतीत जमलं तर आम्ही जनावरं खरेदी करू. पंत, तुम्ही सारे घोडी पारखून घ्या. कुठं खोट आहे का पहा, तोवर आम्ही येतो. जी, नेताजी म्हणाले. तानाजी मान टाकून पाहणार का? राजांनी विचारले. जी, त्यात काय? अजून घोडी वजवली नसतील. पंत म्हणाले. कच्ची अदबीने म्हणाला, वजवलीत महाराज. कोणत्याही एका चालीनं जायची सवय आहे. नवीन जागा जरा बिथरलीत. येतो आम्ही, मग पाहू. राजे वाड्यात गेले. तानाजी म्हणाला, घोडं बघितलं की राजांचं भान हरपतं. अगदी खरं, येसाजी म्हणाला. हौसेनं जनावरं बाळगावं तर महाराजांनीच. पागेत गेलं आणि जरा आबाळ दिसली की सोपलाच कारभार. पोटाला कमी पडलं पण जनावरांना दाणा गोटा भक्कम. ते बोलणे ऐकत असलेले नेताजी एकदम मुजऱ्यासाठी वाकले. साऱ्यांचे लक्ष वळले. वाड्यातून संभाजी बाळ धावत येत होते. नजीक येताच त्यांची नजर घोड्यांवर खेळली. त्यांनी नेताजींना विचारले, काका, कुणी आणली घोडी? बाळराजे, हा कच्ची घेऊन आला आहे. आबासाहेबांनी घेतली? हो, येसाजी हसत म्हणाला. पण ती तुमच्यासाठी नाहीत हं? का? शंभूबाळांनी विचारले. महाराजांनी स्वतःसाठी घेतलीत. त्यांनी सांगितले की दुसऱ्या कोणाला द्यायची नाहीत. तर शंभूराजे एकदम म्हणाले. आबासाहेब असं कधी म्हणायचे नाहीत. सारे घोड्यांची परीक्षा करीत होते. संभाजीराजे कौतुकाने पाहत होते. कच्ची म्हणाला, हुजूर बसणार काय? हो, येसाजी, आमचं खोगीर आणायला सांगा. पण राजे, पंत म्हणाले, आम्हाला बसता येतं. येसाजीने सांगताच मोत्तद्दार बागेकडे धावला. सामान आणले गेले. घोड्यावर खोगीर चढवले गेले. उठाळी लगाम लावला गेला. खोगीर घातलेल्या घोड्याजवळ जाऊन येसाजीने खाली हात धरला. बाळराजांनी डावा पाय हातावर ठेविला आणि त्यांनी उशी घेतली. लगाम हाती धरून बाळराजे सावरून बसले. घोडे फुरफुरत होते. मोत्तद्दाराने उठाळी धरली होती. मोत्तद्दाराच्या हातातला वेत बाळराजांनी घेतला. नेताजी मोत्तद्दाराला म्हणाले, सांभाळून जा, घोड्यावरचा हात काढू नका. मोत्तद्दार घोड्याबरोबर पळत होता. बाळराजे ऐटीने उशी घेत मैदानावरून जात होते. त्यांच्याकडे पाहत मोरोपंत म्हणाले, 7 वर्षांची उमर, पण मान कशी जाणत्याची आहे. सारे कौतुकाने बाळराजांच्याकडे पाहत होते. त्याचवेळी राजे पूजा आटोपून महालात आले. महालात सोयराबाई उभ्या होत्या. राजांनी विचारले, नवीन घोडी पाहिलीत? नाही बाई. आणि घोड्यातलं आम्हा बायकांना काय कळतं? राजे हसले. ते म्हणाले, हो, तेही खरंच. आमच्या ध्यानी ते आलं नाही. तोच गलका वाढलेला कानांवर आला. घोड्याचे खिंकाळणे साऱ्या महालात घुमले. महाराज धावले. खालचे दृश्य पाहताच ते क्षणात काष्ठवत बसले. मैदानात घोडे 2 पायांवर उभे होते. बाळराजे स्वार झालेले ते घोडे थैथयत होते. बाळराजे घोड्याला आवरायचा प्रयत्न करीत होते. एकदम घोडे उधळले आणि धावत सुटले. येईल तो अडथळा उडी घेऊन पार करीत बाणासारखे ते घोडे धावत होते. हे पाहणाऱ्या राजांच्या कानांवर आर्त हाक आली, शंभू! राजांनी पाहिले तो वाड्याच्या दुसऱ्या सज्जात जिजाबाई उभ्या होत्या. जिजाबाईंच्या त्या आर्त हाकेने राजे भानावर आले. राजांनी खालच्या माणसांकडे पाहिले. नेताजी दुसऱ्या घोड्यावर खोगीर लगाम नसता स्वार होऊन घोड्याला टाच देत होते. राजे ओरडले, घोडा आवरा. राजे वळले आणि धावत सुटले. जिने उतरून महाल पार करीत राजे वाड्याबाहेर आले. मोरोपंतांच्याकडे पाहत राजे म्हणाले, पंत, बाळराजांना कसं स्वार होऊ दिलं? त्यांना शब्द फुटत नव्हता. कसेबसे ते म्हणाले, आपण गेलात आणि बाळराजांनी हट्ट धरला. मोत्तद्दारानं घोडं धरलं होतं, पण अचानक बाळराजांनी टाच दिली. मोत्तद्दार ऐकेना म्हणून त्याच्या हातावर वेत ओढले. आमचं घोडं कुठं आहे? राजांचे सारे अंग थरथरत होते. पंत म्हणाले, महाराज, बाळराजे येतायत. राजांनी नजर वर केली. तानाजी आणि नेताजी बाळराजांना मध्ये घेऊन येत होते. तिन्ही घोडी सावकाश येत होती. महाराज पुढे धावले. तिन्ही स्वार पाय उतार झाले. तानाजी नेताजींकडे पाहून राजांनी आपल्या हातातल्या सलकड्या काढल्या आणि दोघांना दिल्या. राजांची नजर बाळराजांच्याकडे वळली. बाळराजे हसत पुढे येत होते. नजर बेगुमान होती. बाळराजे जवळ आले आणि काय होते हे लक्षात यायच्या आत राजांच्या उजव्या हाताची 5ही बोटे बाळराजांच्या चिमुकल्या गालावर उठली.
सुन्न झालेल्या बाळराजांचा हात हुळहुळणाऱ्या गालावर गेला. आजूबाजूच्या माणसांवरून कोळी नजर फिरली. चिमुकले हसरे डोळे क्षणात अश्रूंनी डबडबले आणि गालांवरून अश्रू पाझरले. ज्या हाताने थप्पड मारली त्या हाताची बोटे मुठीत वळवळत होती. कष्टी बाळराजे आबासाहेबांच्याकडे पाहत होते. राजांना ती बाळराजांची घायाळ नजर असह्य झाली. राजांनी एकदम शंभूराजांना मिठीत घेतले. ते म्हणाले, बाळराजे असं काय वागता? थप्पड बसली म्हणून डोळ्यात पाणी येतं, पण तुमच्या करणीनं आमच्या जीवाचा थारा ओढतो. महाराज साहेबांची आठवण अजून ताजी असता तुम्हाला जेव्हा नवख्या घोड्यावर स्वार झालेलं पाहिलं तेव्हा आम्हाला काय वाटलं हे परमेश्वर देखील सांगू शकेल की नाही याची शंका आहे. आमचं सोडा, पण जरा मागे वळून पहा. दोघे वळले. जिजाबाई वाडा सोडून मैदानात आल्या होत्या. श्वेतवस्त्र परिधान केलेल्या जिजाबाईंना पाहून राजांचे डोळे भरून आले. राजे गहिवरून म्हणाले, बघा राजे, तुमच्या मासाहेब. महाराज साहेब गेल्यानंतर ज्यांनी आपला महालसुद्धा ओलांडला नाही त्या तुमच्या मासाहेब तुमचा पराक्रम पाहून भान हरपून भर चौकात धावत आल्या. राजे, असं अविचारी धाडस करीत जाऊ नका. जीव धोक्यात घालायला तुम्ही मोकळे नाही. राजे, जा मासाहेबांना भेटा. राजांनी बाळराजांच्या गालाचे चुंबन घेतले आणि बाळराजे जिजाबाईंच्याकडे धावत सुटले. दुसऱ्या क्षणी बाळराजे जिजाबाईंच्या मिठीत सामावलेले दिसले. ते पाहून राजांच्या ओठांवर स्मित झळकले. जिजाबाईंच्यासह बाळराजे महालात दिसेनासे झाल्यावर राजे वळले. राजांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य पाहून साऱ्यांचे चेहरे हसरे बनले. ते म्हणाले, पंत, तुम्ही घोडी घेऊन टाका. मागेल ती किंमत द्या. घोडी मोठी सुलक्षणी आहेत. त्याचवेळी राजांचे लक्ष समोर गेले. कुडतोजी गुजर आणि रघुनाथ पंत सामोरे येत होते. कुडतोजी गुजर आणि रघुनाथ पंत यांच्यासह राजे महालात जाऊन बसले. आसनावर बसताच राजांनी विचारले, मिर्झा राजे भेटले? जी. कसे आहेत मिर्झा राजे? माणूस मोठा उमदा, पिकल्या केसांचा, पिकल्या बुद्धीचा आहे. आमचं पत्र दिलत? जी. मग ते वाचून संतापले असतील? रघुनाथांनी नकारार्थी मान हलवली. ते म्हणाले, नाही महाराज, उलट पत्र वाचून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. ते म्हणाले, तुमच्या राजांना सांगा की केवढाही बलाढ्य शत्रू नामोहरम करण्याचं बळ मोगली सैन्यात आहे. पुढचा विनाश टाळण्यासाठी जितक्या लवकर तुमचे राजे शरण येतील तितकं त्यांच्या हिताचं आहे. राजे विचारात पडले. राजांनी नजर वर केली. मिर्झा राजे सामोपचाराला तयार होतील? जी. तसं वाटत नाही, रघुनाथ पंत म्हणाले. राजे हसले. पंत, आज जरी मिर्झा राजे तयार झाले नाहीत तरी थोड्याच दिवसात निश्चितपणे तयार होतील. शास्ता खान अशीच एक प्रचंड फौज घेऊन आला होता, पण एक चाकण घेता घेता त्याचे नाकी नऊ आले. मिर्झा राजांनाही तो अनुभव येईल. जयसिंगाची छावणी काय म्हणते? छावणी अफाट आहे, कुडतोजी गुजर म्हणाले. 2 गाव लांब आणि 1 गाव रुंद सहज भरेल. तोफखाना मोठा आहे. त्यात काही प्रचंड तोफा आहेत. एक तोफ ओढायला 80 बैल लावलेले मी पाहिले. तोफखान्यावर मनूची नावाचा फिरंगी सरदार आहे. सांगा. मिर्झा राजांना पुण्याचा कब्जात येऊन जसवंत सिंग दिल्लीला परत गेला आहे. मिर्झा राजांच्या बरोबर त्यांचा मुलगा किरत सिंग आहे. मदतीला अनेक मोठमोठे सरदार आहेत. दिलेर खान, दाऊद खान, राजा जयसिंग, सिसोदिया, इतिमत खान, राजा सुभानसिंग बुंदेला, तिरुमल, झाबरदस्त खान, बकरदाज खान, कुबत खान, मित्रसेन, इंद्रायण बुंदेला असे अनेक सरदार असून त्यांपैकी अनेक नौबत नगाऱ्याचे मानकरी आहेत. असं एकंदर जंगी तयारी करून मिर्झा राजे उतरलेत तर ठीक आहे. साऱ्या गडांना पूर्ण तयारीनिशी राहण्याचे हुकूम द्या. प्रत्येक गड प्राणशर्थीने लढला पाहिजे. आम्ही उद्या पुरंदरावर जाऊ. तो गड नजीक आहे. बहुधा पहिला वेढा त्याच गडाला पडेल. कुडतोजी, कोंढाण्याची हालत काय आहे? महाराज, कोंढाण्याची काळजी नसावी. दारुगोळ्यासहित गड भक्कम आहे. राजांना आता उसंत नव्हती. राजगडावरून साऱ्या गडकऱ्यांना हुकूम सुटले आणि राजे स्वतः पुरंदरावर गेले. राजांना पाहताच साऱ्या गडावर उत्साह संचारला. पुरंदरावर मुरारबाजी देशपांडे आपली फौज गोळा करून हजर झाले होते. राजांच्या खास विश्वासाची जी माणसे होती त्यांपैकी मुरारबाजी होते. ओठांवरच्या गलमिशा, उन्हाने करपटलेल्या उग्र चेहऱ्यावर चमकणारे तेजस्वी डोळे, कमावलेल्या पोलादी शरीराचे मुरारबाजी राजांची आज्ञा ऐकण्यास उतावीळ झाले होते. राजांनी किल्लेदारांना व मुरारबाजींना आज्ञा केली. मुरारबाजी, मिर्झा राजे आमच्या पारिपत्यासाठी रणांगणात उतरलेत.
बहुतेक या रणांगणाचा पहिला मान पुरंदरलाच मिळेल असा आमचा कयास आहे. हल्ला करायला कोंढाण्यापेक्षा पुरंदर सोपा असा दर्शनी भास होतो. मिर्झा राजांचे सैन्य ताकद अफाट आहे आणि त्याच्या विरुद्ध गड लढवण्याची जोखीम तुमची आहे. महाराज, जोवर गडावर मुरारबाजी उभा आहे तोवर गडावर शत्रू येणार नाही याची खात्री बाळगावी. ते आम्हाला माहीत आहे, पण गड हुशारीनं अनेक महिने झुंजायला हवा. मिर्झा राजांना पुरंदरनं अक्कल शिकवायला हवी. शिवाजीच्या राज्यात घुसणं इतकं सोपं नाही हे त्यांना कळायला हवं. जशी आज्ञा. गडात काही कमतरता आहे? नाही महाराज, गडकरी म्हणाले. पण जास्त दिवस गड लढवावा लागला तर दारुगोळा कमी पडेल अशी भीती. ती भीती बाळगू नका. अगदी राजगडावर पोहोचताच भरपूर दारुगोळा आणि जादा कुमक पाठवू. महाराज, मग कसलीच काळजी नाही. कोठ्या धान्यानं भरल्या आहेत. गड मजबूत आहे. मिर्झा राजांना गडाचा चिराही निखळवू देणार नाही. मुरारबाजी आवेशाने म्हणाले. राजांनी मुरारबाजींना मिठीत घेतले. मुरारबाजींचे बळ शतपटीने वाढले. राजे तातडीने राजगडावर आले. अधुना पंचमभागस्य तृतीया कथा एषा. पुण्याच्या पूर्वेच्या माळावर सायंकाळच्या तिरप्या सोनेरी किरणात मिर्झाराजे जयसिंगांचा केशरी डेरा उजळला होता. कडेकोट बंदोबस्तात शाही डेरा उभा होता. डेऱ्याच्या चारी बाजूंना तळपते तेगे घेऊन उभे असलेले सिद्धी पहारा देत होते. डेऱ्याच्या मधल्या आखणात आलिशान बैठकीवर मिर्झाराजे बसले होते. मेहंदीने तांबूस बनलेले केस मानेवर वळत होते. ओठावरच्या गलमिशा चेहऱ्याच्या भव्यतेत भर घालीत होत्या. साठीच्या घरात येऊनही मिर्झा राजांचे देखणे व्यक्तिमत्व लपत नव्हते. गौरवर्णीय गोल चेहऱ्यावर धारदार नाक, पातळ गुलाबी ओठ, सदैव पाणावलेली भावपूर्ण नजर, खोल जीवनी रजपूत रूपलक्षण दर्शवित होती. दासी वारा ढाळीत होत्या. शेजारी किरत सिंग हात बांधून उभा होता. मिर्झा राजे आपल्याच विचारात मग्न होते. नौबतीच्या आवाजाने त्यांचा समाधीभंग झाला. त्यांनी किरत सिंगाकडे पाहिले. किरत सिंग डेऱ्याबाहेर गेला आणि काही क्षणातच माघारी वळला. किरत सिंग अदबीने म्हणाला, दिलेर खान येतायत. डेऱ्याच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या नक्षीदार तिवईवर मिर्झा राजांची नजर गेली. तिवईवर भरजरी पागोटे ठेवले होते. किरत सिंगाने ते हजर केले. मिर्झा राजांनी पागोटे मस्तकी घातले आणि ते उठले. मिर्झा राजे डेऱ्याबाहेर येताच खोजे ताठ उभे राहिले. किरत सिंगासह मिर्झा राजे 4 पावले बाहेर गेले आणि त्यांच्या नजरेत अश्वपथकासह दौडत येणारा दिलेर खान आला. मिर्झा राजे जयसिंगांना पाहताच दिलेर खान पायउतार झाला. दिलेर खानाच्या अंगावर भरजरी जामा होता. पायात पठाणी विजार व चढाव होते. मस्तकावर पठाणी जरीटोप होता. उंचापुरा धिप्पाड अंगलटीचा तो पठाण सरदार ऐटीने पावले टाकीत होता. गालांवरच्या कुरळ्या खुरट्या दाढीने त्याचा रुबाब वाढविला होता. दिलेर खानाच्या अभिवादनाचा स्वीकार करून मिर्झा राजे म्हणाले, आइये दिलेर खान, हमें आप ही का इंतजार था. दिलेर खान दिल्ली दरबारचा मोठा मानकरी, औरंगजेबाचा खास विश्वासाचा माणूस. मोहिमेची सारी सत्ता जरी मिर्झा राजांच्या हाती होती तरी आपल्यावर नजर ठेवण्यासाठी दिलेर खान दिला आहे हे मिर्झा राजे ओळखून होते. दिलेर खान आपल्या 5000 पठाणी फौजेनिशी मिर्झा राजांच्या तळावर दाखल झाला होता. बैठकीवर बसताच मिर्झा राजांनी दिलेर खानाला मद्य दिले. मद्याचा आस्वाद घेत दोघे बोलत होते. किरत सिंग व इतर सरदार अदबीने उभे होते. काही वेळाने दिलेर खानाने विषयाला हात घातला. राजा साहब, आपका इरादा क्या है? इसीलिए आपका इंतजार था. मिर्झा राजे म्हणाले, आपका क्या मशवरा है? शिवाजीची सारी हालचाल मी ध्यानी घेतली आहे. त्याची ताकद गडात सामावली आहे. माझा मशवरा असा की शिवाजीचे सारे गड प्रथम घेऊन टाकावेत. क्या यह इतना आसान होगा? मिर्झा राजांनी विचारले. दिलेर खानाने एकदम वर पाहिले. मिर्झा राजांची शांत नजर दिलेर खानावर खेळली होती. त्या नजरेने दिलेर खानाचे पठाणी रक्त उसळले. शाही फौजों को यह दुश्मन कुछ अजीम नहीं होते? ते मीही जाणतो, पण जी चूक मागच्यांनी केली ती आपण करून चालणार नाही. मिर्झा साहब, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. राग मानू नये. बोला दिलेर खान, आमची इजाजत आहे. मागची मोहीम कमकुवत दिलानं झाली होती, त्यामुळे तसं घडलं.
ते खरं नाही, मिर्झा राजे शांतपणे म्हणाले. शास्ता खान आमच्या एवढीच फौज घेऊन आले होते. चाकणचा साधा भुईकोट किल्ला तो पदरात घ्यायला शाही फौजेला अफाट खर्च करावा लागला. तिनं हात पळून घेतले. जसवंत सिंग मोठी फौज घेऊन कोंढाण्याला वेढा देऊन बसला, पण त्यालाही मराठी सत्तेपुढं माघार घ्यावी लागली. 3 वर्ष शाही फौज इथं राहिली. दरबारचे करोडो होऊन खर्ची पडले. आणि यश केवढं? राजासाब, पुराण्या गोष्टी सोडून द्या. मी गड हेरला आहे, पुरंदर. पुरंदरची शान चुटकीसरशी उतरवीन. एक गड ढासळला की आपोआप बाकीचे हाती येतील. मिर्झा राजांनी मान हलविली. ते म्हणाले, दिलेर खान, तुमच्या तडफेचे आम्ही कदरदान आहोत, पण राजकारणात नुसती तडफ चालत नाही. हा डाव बुद्धीनं खेळायला हवा. गड आले तर बरे, नाही तर नाव जाईल. तुम्ही गडांच्या पाठीमागे लागू नका. मग आपला हुकूम काय आहे? किंचित उपरोधाने दिलेर खानाने विचारले. शब्दाची खोच लक्षात आली नाही असे भासवीत मिर्झा राजे म्हणाले, शिवाजींचं बळ गडात सामावलेलं आहे. गड घेऊ पाहाल तर अपार नुकसान सोसावं लागेल. उंदराची बिळं 50 असतात, पण एक उकरलं तर दुसरं सुरक्षित असतं. हो, पण साऱ्या बिळांतून पाणी घुसलं तर उंदीर बाहेर पडायचा नाही. बेशक बाहेर पडेल, पण हा उंदीर बिळात राहत नाही, गडांवर राहतो. त्याच्या शेकडो बिळात पाणी भरायची ताकद ना तुमच्यात न माझ्यात. त्यापेक्षा तो उंदीर सापळ्यात कसा अडकेल इकडे लक्ष द्यायला हवं. मतलब साफ आहे. शिवाजीचं बळ गडात असलं तरी तो राजा आहे. त्याची रियाया उघड्यावर आहे. शिवाजीच्या गडांकडे दुर्लक्ष करा. त्याचा मुलूक काबीज करा. गावं लुटा, माणसं पकडा, मुलूक बेचिराग करा. गडांची रसद संपूर्णपणे तोडून टाका. म्हणजे गडांसह राजा आपोआप हाती लागेल. किती दिवस हे करीत बसणार? मिर्झा राजांच्या चेहऱ्यावरचे हास्य लुप्त झाले. चेहरा कठोर बनला. त्यांच्या शब्दांना धार आली. दिलेर खान, तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिलेत. कोणतीही मोहीम वर्षानुवर्ष करण्याची मला आदत नाही. शिवाजीचा मुलूक तो काय? 8 दिवसांच्या आत मुलूक बेचिराग करता येईल. एका जागी असलेली आपली फौज शिवाजीच्या राज्यात पसरू दे. कसलीही दयामाया दाखवू नका. याची अंमलबजावणी आजपासूनच सुरू झाली असं समजा. पण माझा सल्ला? ठीक आहे, मोका पाहून त्याचाही अंमल करू. आणि तशी वेळ येईल तेव्हा आम्हीही पुरंदरच्या पायथ्याशीच असू. दिलेर खान काहीशा नाराजीनेच मिर्झा राजांचा निरोप घेऊन गेला. सुपे, जुन्नर, लोणी, पुणे, शिरवळ वगैरे ठिकाणी मिर्झा राजांनी आपले सरदार 5-10 हजार सैन्यानिशी पाठवले. शिवाजीचा मुलूक बेचिराग करण्याचे, प्रजा त्रस्त करण्याचे हुकूम दिले. शिवाजी कुठेही गडाखाली उतरला तरी त्याच्याशी 2 हात करून त्याला परत गडावर पिटाळून देण्याचा सल्ला सरदारांना दिला. आणि दुसऱ्या दिवसापासून साऱ्या 12 मावळात हकाटी उठली. घोड्यांच्या टापांनी प्रदेश हादरून गेला. गावाच्या शेकोट्या बनल्या. पळविल्या जाणाऱ्या बायकांच्या किंकाळ्यांनी मने कातरून निघत होती. जनावरे लुटली जात होती. वेठबिगार करणाऱ्यासाठी माणसांचे तांडे दावणीला बांधले गेले. पाहता पाहता सारे करे पठार उजाड झाले. सगळीकडे हाहाकार उडाला. मिर्झा राजांनी म्हटल्याप्रमाणे 8 दिवसात शिवाजीच्या मुलखावर शाही वरवंटा फिरविला. राजांच्या फौजा तुरळकपणे अचानक मोगली सैन्यावर तुटून पडत. दानागोटा लुटीत मोगली तुकडीला भुलावणी देऊन आडमार्गी नेऊन झोडपून काढीत. आणि जादा कुमक येतो असे दिसताच मनुष्यहानी टाळण्यासाठी निघून जात. राजांची तशी सक्त ताकीद होती. उलटणाऱ्या दिवसाबरोबर दिलेर खानाची अस्वस्थता वाढत होती. तो पुरंदरकडे जाण्यास अधीर झाला होता. मिर्झा राजांची चाल त्याला पटत नव्हती. मिर्झा राजांनी त्याचा वाढता संताप ओळखला आणि दिलेर खानाला त्यांनी पुरंदरला जाण्यास परवानगी दिली. दिलेर खान आपल्या फौजेनिशी कूच करीत 15 दिवसात आपल्या अवाढव्य फौजेनिशी पुरंदरच्या पायथ्याशी पोहोचला. मागोमाग मिर्झा राजे आपल्या सर्व सैन्यानिशी पुरंदरची वाटचाल करू लागले. जबाबदार सरदार निरनिराळ्या मुलुखांवर बंदोबस्तासाठी ठेवीत. मागचा पुढचा मार्ग सुरक्षित करीत सासवडजवळील नारायणपेठेजवळ येऊन मिर्झा राजांनी आपल्या मुक्कामाचा शामियाना उभारला. पुरंदरच्या मोगली वेढ्यापर्यंत मिर्झा राजांची छावणी पसरली. दिलेर खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडावरच्या तोफांच्या माऱ्याला त्याला तोंड द्यावे लागले. तोफांच्या टप्प्याबाहेर राहून दिलेर खान मोर्चे बांधित होता. गड जवळ करण्याचा प्रयत्न करीत होता आणि त्याचवेळी
खुद्द मिर्झा राजांची कुमक दिलेर खानाला मिळाली. तोफांचा भडीमार सुरू झाला. खंदक खणून त्याचा आश्रय घेत दिलेर खानाची फौज पुढे सरकत होती. दिलेर खानाच्या रणनैपुण्यावर खुश होऊन मिर्झा राजे दिलेर खानाची वाढती प्रगती पाहत होते. पुरंदरचा वेढा आणि शिवाजीच्या मुलुखाची लुटालूट एकाच वेळी मिर्झा राजांनी सुरू केली होती. दिलेर खान थकला भागला होऊन एक दिवस मिर्झा राजांच्या शामियान्यात आला. गडाला वेढा देऊन 8 दिवस लोटले तरी फारशी प्रगती होत नव्हती. तोफांच्या भडीमारात दारू सामान खर्ची पडत होते, पण धुराचे ढग उठवण्यापलीकडे त्यातून काहीच निष्पन्न होत नव्हते. मिर्झा राजांनी विचारले, दिलेर खान, वेढा काय म्हणतो? मिर्झा राजे हसले. जमके और मुस्तैदी से जारी है. दिलेर खान, जर वेढा इतका चोख असेल तर शिवाजीच्या सैन्याची एक तुकडी बिनविरोध गडावर गेली कशी? दिलेर खान उफाळला. वह दाऊद खान की बेईमानी है. ठीक, मिर्झा राजे म्हणाले. दिलेर खान, गड घेणं तेही शिवाजीचे इतकं सोपं नाही. तुम्ही सुरुंग माचलेत तर शत्रू येऊन सुरुंगावर पाणी टाकून ते निकामे करतो. खुद्द तुमच्या रसूल बेगवर हल्ला करून तुमच्या खंदकातील 3 मोगली तोफा शत्रूंनी रणजुकीच्या भोकात खिळे ठोकून निरुपयोगी करून टाकल्या. अशा धाडसी शत्रूशी नुसत्या घमेंडीवर मुकाबला करणं कठीण आहे. दिलेर खान म्हणाला. मिर्झा राजे, पुरंदरची गळचेपी मी पुरी अंमलात आणली आहे. आता हे प्रकार घडणार नाही. ते ठीक, पण एवढासा गड घ्यायला किती वेळ खर्ची पडणार? दिलेर चपापला. तो धुमसत म्हणाला, मिर्झा साहब, तुम्ही पाहता आम्ही शिकस्त करतो आहो, लेकिन मरहट्टे बेहद जिद्दी है. तो अब यकीन हुआ? मी तेच सांगत होतो, पण तुम्ही अधीर बनला होता. पावसाळा तोंडावर आला. गडावरचे मराठे त्याचीच वाट पाहत आहेत. एकदा का पाऊस सुरू झाला की एवढ्या मोठ्या फौजेला चिखलात रुतवल्याची गुन्हागारी आपल्या माथी येईल. नामुष्की पदरात पडेल. अलीजाह ठपका देतील तो वेगळाच. दिलेर खानाची संतप्त नजर मिर्झा राजांच्याकडे वळली. तो ओरडला, नामुमकिन! हम किले पुरंदर को खाक व गुब्बार बना देंगे. केव्हा? मिर्झा राजांनी शांतपणे विचारले. राजा साहब, या दिलेर खानावर बेऐतमादी दाखवता? दिलेरने सवाल टाकला. खामोश! मिर्झा राजे मुठी वळत म्हणाले. जबान इस्तेमाल अदब से करना सीखो. वह में न रहना. आप मिर्झा राजा जयसिंग से बात कर रहे हैं. तो विकार संभालो. मिर्झा राजे क्षणात शांत झाले. दिलेर खान शत्रूचा नुसता द्वेष करून ची शिकस्त होत नसते, त्याला कृतीची जोड लागते. दिलेर खान उठला. आपला भरजरी टोप उतरून हाती घेत तो म्हणाला, मिर्झा साहब, एकदा या पठाणाची जबान ऐका. जोवर पुरंदर हाती येत नाही तोवर हा किमाश ह्या शिरावर दिसणार नाही. इजाजत. दिलेर खान शामियान्याबाहेर पडला आणि मिर्झा राजांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित पसरले. मिर्झा राजांना पुरंदरची काळजी आता वाटत नव्हती. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.